काल स्वारगेट येथे पुणे येथे या ठिकाणी 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून फलटणला आपले निघालेली जी आपल्या तालुक्यातली तरुणी होती हां, आणि जो तिच्यावरती अत्याचार झाला आहे तो हां, अत्यंत निंदनीय आहे. हां, ते म्हणजे त्याची हीच करू शकत नाही आपण. हां, असून पोलिसांनी आरोपीस लवकरात लवकर शोधून त्यात जे काही शिक्षा जी आहे ती शिक्षा त्याला झालीच पाहिजे. हां, हे अतिशय सगळ्यात कडक म्हणजे म्हणजे ह्या घटना वारंवार घडू नये हां, अशी शिक्षा त्याला जर दिली तर पुन्हा अशा वारंवार घटना घडणार नाहीत याचं आणि त्या तरुण पीडिताला तरुणीस हां. न्याय मिळवून देण्यास आपण फलटण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधीमधून न्याय मिळवून देण्याचे कटिबद्ध आहे. ओके. जे या घटनेचा अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो. हां. साहेब या ह्याच्यात एक हे होतं, की आपले नेते अजितदादा पवार यांनी पण या घटनेचा निषेध व्यक्त करेल पुणे पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे. तर आपण फलटणच्या जनतेच्या वतीने अजितदादांना याबद्दल म्हणजे पाठपुरावा जलद व्हावा किंवा अजितदादांकडनं पुन्हा निर्देश मिळावेत यासाठी काही प्रयत्न करणार का? निश्चितपणानं मी आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्याशी बोलून निश्चितपणानं मी दादांना सांगेन की माझ्या तालुक्यातल्या तरुणावर झालेला जो अत्याचार आहे तो अतिशय निर्णय आहे आणि याच्यावरती आपण स्वतः लक्ष घालून आमच्या तालुक्याला न्याय मिळवून द्यावा. निश्चितपणानं मी अशी विनंती आहे अजितदादा पवार साहेबांच्याकडे करणार.